मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतले। दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाची पाहणी केली। तसंच सध्या सुरू असलेल्या कामाची स्थिती कायम आहे हेही जाणून घेतलेले। यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवतडे, सचिन कल्याण शेट्टी हे उपस्थित होते। मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नागरिक संवाद बैठक घेण्यात आली। या बैठकीत पर्यावरणीय चिंतेवर चर्चा केली आहे। या बैठकीला खासदार मिलिंद देवरा आणि एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम उपस्थित होते। वाशिम जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेचं काम निधी अभावी रखडले अशी कबुली वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। पाणी पुरवठा योजनेसाठी 100% निधीचा तुटवडा होता, त्यामुळे या योजनेचं काम रखडलं असं त्यांनी म्हटलंय। आढावा बैठकीत त्यांनी ही कबुली दिली आहे। कल्याणमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये काँग्रेस पक्ष बांधणीसाठी संध्याकाळी हा मेळावा होणार आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठद ग्रामपंचायतीत 2 महिला सदस्यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे। ग्रामपंचायतीच्या बैठकीत सर्व सदस्यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे सर्व समाज घटकांना न्याय मिळेल आणि ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिक कार्यक्षम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या पगारात 24% वाढ करण्यात आली। या विरोधात धुळे जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले। धुळ्यातील तरुणांनी भीक मागो आंदोलन करत खासदारांच्या पगारवाढीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे। तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या 4 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मराठा आरक्षणासंदर्भात कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देणार होते, मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्यांमध्ये अर्जुन साळुंखे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे। राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी कोर्टात याचिका करण्यात आली आहे। बाबा सिद्दीकी यांची पत्नी शहजीन सिद्दीकी यांनी कोर्टात हस्तक्षेप याचिका केली। हत्येच्या खटल्याच्या कार्यवाहीत हस्तक्षेप करू द्यावा आणि घटनेशी संबंधित महत्त्वाची माहिती आणि सत्यस्थिती मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला गुजरात हायकोर्टाने दिलासा दिला। आसाराम बापूच्या अंतरिम जामिनाची मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली। वैद्यकीय कारणासाठी सुप्रीम कोर्टाने आसारामला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला। सध्या तो राजस्थानमधील जोधपूर इथं आयुर्वेदिक उपचार घेतोय। दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अलाहाबाद हायकोर्टातील बदलीवर शिक्कामोर्तब झालाय। या बदलीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। त्यांच्या घरात काही दिवसांपूर्वी नोटांचे ढीग आढळून आले होते। त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं तातडीने वर्मा यांच्याबाबत तडकाफडकी निर्णय घेत त्यांच्या बदलीचा निर्णय घेतला। धुळे एमआयडीसी परिसरातून तब्बल 300 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले। धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। पनीर बनवताना दूध पावडर आणि केमिकलचा वापर केला जात होता। या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बिहारमधील 10 इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांवर छापे टाकले। या प्रकरणातील अटक आरोपी जावेद आझम याच्या मालकीची ही दुकान आहे। त्याला सील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। मुंबईत घरफोड्या करणाऱ्या आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे। घरफोडी करून रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींकडून 100% मालमत्ता हस्तगत करण्यात आली। धुळ्यात पायी चालणाऱ्या महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून फरार झालेल्या चोरट्याला जेरबंद करण्यात आले। त्याच्याकडून 65,000चा मोबाईल आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले। शहरातील 100 फुटी रोडवर राहणाऱ्या मोहम्मद अन्सारी याला ताब्यात घेतले। बॉम्बे परिसरात घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 9 लाखांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून 3 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून रोख रकमेसह सोन्याचे दागिन्याचा 100% मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। शाळेत विद्यार्थिनीशी लगट करून त्याचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला रायगड जिल्ह्यातील रोहा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अनिल कुंभार असं या शिक्षकाचं नाव आहे। त्याने 5 ते 6 मुलींचा विनयभंग केल्याचं समोर आले आणि हा प्रकार पालकांना समजताच त्याने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिसांनी तब्बल 11 लाखांचा गांजा जप्त केलाय। अमळनेर पोलिसांनी जळोद रस्त्यावर जवळ ही कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून हे दोघे बोलेरो गाडीतून गांजाची वाहतूक करत होते। त्यांच्याकडून 11 लाखांच्या गांजासह एकूण 19,39,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय।
रायगडच्या रोहामध्ये सोनसाखळी चोरणारे बंटी बबली गजाआड झाले। त्यांनी दुचाकीवरून येऊन महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावली होती। या प्रकरणी रोहा पोलिसांनी नाकाबंदी करून दोघांना ताब्यात घेतलंय। पनवेलमधील पुष्पक नगरात पिस्टल जिवंत काडतुसं बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईत आरोपीकडून 1 पिस्टल, 4 जिवंत काडतुसं आणि 1 कार जप्त करण्यात आली। या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली। नवी मुंबईतील नेरूळमध्ये महाविद्यालयातील विश्रांतीगृहात एका वाहन चालकाचा मृतदेह आढळून आलाय। महाविद्यालयात दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली, तर या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। नांदेडमध्ये एका मुख्याध्यापकानं शाळेतील मुलीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा प्रकार समोर आलाय। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली आहे। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मात्र गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापकानं विष पिऊन आत्महत्या केली आहे। सांगलीच्या विटामध्ये 2 बाईक चोरांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 4.25 लाखांच्या बाईक जप्त करण्यात आल्या। सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून हे चोरटे बाईक चोरी करत असल्याचं तपासात उघड झालंय। मुंबईतील धरणांचं पाणीसाठा 37% शिल्लक राहिलाय। उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं पाण्यात घट झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांना पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे। गोंदियाच्या जयस्तंभ चौक परिसरात प्रशासकीय इमारतीचा वीज पुरवठा खंडित झाला। या इमारतीचे 2,67,000चं वीज बिल थकीत आहे। त्यामुळे महावितरणानं वीज पुरवठा खंडित केलाय। त्यामुळे इमारतीत येणाऱ्या वयोवृद्ध, दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा फटका बसतोय। वाशिमच्या मंगळुरूपीर तालुक्यात एडशीमध्ये पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य कृमी आढळली आहे। ग्रामपंचायतीकडून पुरवठा करण्यात येत असलेल्या पाण्यात ही कृमी आढळल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पाण्याची तपासणी करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी गावकरी करतायत। डोंबिवलीत गुढीपाडवा स्वागत यात्रेसाठी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलेला आहे। उद्या श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात येणार आहे। ही यात्रा कान्होजी जेधे मैदान येथून सुरू होऊन फडके रोड मार्गे आप्पा दातार चौकात सांगता होईल। त्यामुळे वाहनधारकांनी ठाकुर्ली नेहरू रोड, टिळक रोड, महात्मा फुले रोड, बावनसाळा आणि मानपाडा रोडनं प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला। मुंबईतील गोरेगाव स्थानकावरील पादचारी पूल 6 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। तर या पादचारी पुलाच्या जागेवर नवीन पूल बांधण्यात येणार आहे। त्यामुळे हा पूल 2 एप्रिलपासून पुढील 6 महिन्यांसाठी बंद असणार आहे। सोलापुरातून गोवा मुंबईसाठी विमानसेवा सुरू होणार आहे। डीजीसीएकडून हवाई सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। फ्लाय कंपनी विमानसेवा सुरू करणार आहे। 2 महिन्यात ही सेवा सुरू होण्याचा अंदाज आहे। पनवेलमध्ये 7 शाळा अनधिकृत असल्याचं उघड झालंय। पनवेल मनपाने या शाळांची यादी जाहीर केली आहे। शासनाच्या परवानगीशिवाय या शाळा सुरू आहेत। त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय। तर संबंधित अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई होणार आहे। सांगलीत नशेविरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली। वांगलेवाडी विजयनगर परिसरामध्ये हे नशामुक्ती रॅली आयोजित करण्यात आली। यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन नशेविरोधात जागृती करण्याचा प्रयत्न केला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत आजपासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे। अंतर्गत 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची माहिती दिली आहे। भिवंडीत मियावांकी प्रकल्पातून बोटॅनिकल वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी हजारो विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली। यामध्ये विविध फळं, फुलं आणि औषधं अनेक प्रजातीची 2,350 झाडं लावण्यात आली आहेत। मुंबई महापालिकेत बऱ्याच काळानंतर मोठ्या प्रमाणावर पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। 7 उपायुक्तांसह एकूण 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या। पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। पुणे जिल्हा भूमी अभिलेखाचा कारभार चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय। नागरिकांच्या केलेल्या तक्रारीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दखल घेतली। त्यांनी राज्याच्या अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांना चौकशीचा आदेश दिले। त्यामुळे 3.5 वर्षातील कामांची चौकशी होणार आहे। त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले। कल्याण डोंबिवलीमध्ये अग्निशमन विभाग अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करणार आहे। यावेळी सायकल रॅली, अग्निशमन साहित्य प्रदर्शन, सराव स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे। तर शाळा महाविद्यालयांमध्ये जागरूकता मोहीम राबवली जाणार आहे। तसंच महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। वाशिम जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक 2 कॅमेरे असलेली सर्व्हेलन्स व्हॅन दाखल झाली। यामध्ये सीसीटीव्ही, पीटीझेड कॅमेरा, थर्मल इमेजिंग कॅमेरे तसंच जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे आणि या माध्यमातून घटनास्थळाचं चित्रीकरण करून तपासणीसाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळवता येणार आहे।
नाशिकच्या येवल्यातील राजापुरात 50 फूट खोल विहिरीत हरिण पडला। यावेळी एका शेतकऱ्याला विहिरीत हरिण पडल्याचं लक्षात येतात त्यानं वन विभागाला याबाबत माहिती दिली। त्यामुळे वन विभागाने स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने हरणाला जीवनदान दिले। अकोल्यात 10 फुटाच्या भल्या मोठ्या अजगराला सर्पमित्रांनी जीवनदान दिले। काटेपूर्ण पीकेव्ही जॅकवेल परिसरात हा साप पाईपमध्ये लपून बसला होता। अथक परिश्रमानंतर अजगराला बाहेर काढण्यात यश आलंय। शिर्डीतील कोल्हारमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। शनी अमावस्येनिमित्त शिर्डीहून शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। कोल्हारच्या प्रवरा नदीवर असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे कोंडी झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वढू तुळापूरमध्ये जाऊन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले। आज महाराजांची 336वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्तानं अजित पवार महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले। बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरामध्ये पोलिसांच्या श्वानाकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले। पोलीस दलानं श्वानांसह कपिलेश्वर मंदिरात तपासणी केली। याच दरम्यान मंदिरात ज्या ठिकाणी महाराजांचे फोटोंचं पूजन केलं तिथं जाऊन या श्वानानं मानवंदना दिली। सिद्धिविनायक मंदिरात गणपतीच्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव केला जाणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लिलाव करण्यात येणार आहे। नाशिकच्या गोदाघाट परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी महारांगोळी काढण्यात आली आहे। 20,000 स्क्वेअर फुटावर ही रांगोळी काढली तर ही रांगोळी काढण्यासाठी 100 महिलांनी सहभाग घेतला। या रांगोळीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग दाखवण्यात आला आहे। शिर्डी साई मंदिर कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्यानिमित्तानं किराणा मालसह साखरेच्या गाठीचं वाटप करण्यात आलं। साईबाबा एम्प्लॉई सोसायटीनं हजारो कर्मचाऱ्यांचा गुढीपाडवा गोड करण्यासाठी किटचं वाटप सुरू केलं। माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते वाटप कार्यक्रम पार पडला। अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोजण्यासाठी डिजिटल यंत्र बसवलं जाणार आहे। श्री स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता अक्कलकोट नगर परिषदेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। तर त्यामुळे स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेल्या भाविकांचा नेमका आकडा समोर येणार आहे। जळगावच्या पहूरमध्ये मारुतीच्या मूर्तीच्या स्थलांतरावेळी वानरांनी हजेरी लावलेली। तर पहूरमध्ये नवीन श्रीरामाच्या मंदिराचं बांधकाम सुरू आहे। या बांधकामादरम्यान हिरा मारुतीच्या 20 फूट उंच मूर्तीचं स्थलांतर केलं जात होतं। यावेळी अचानक वानर सेनेचं आगमन झाल्यानं अद्भुत आणि भक्तिमय क्षण पाहायला मिळाला।